विकासाचा वादा जग्गू दादा आमचा नेता पॉवरफुल खरी सगळ्यांची बत्ती गोल. काकी साहेबांचा विजय असो, काकी साहेबांचा विजय असो, काकी साहेबांचा विजय असो, काकी साहेबांचा विजय असो. विरुभयांचा विजय असो. विरुभयांचा विजय असो. ताई माई अक्का विचार करत पक्का सूर्य हमारा सिक्का. विरुभयांचा विजय असो. विरुभयांचा विजय असो. वीरू वीरू अरे सांग तरी सकाळच्या पारी प्रचार सोडून कुठे निघालोय आपण? हे बघ वीरू, आपण असं वेळ वाया घालून चालणार नाही हा. मिनिट महत्वाचं आहे आपल्यासाठी. प्रचाराची धामधूम सोडून असं बाहेर जाणं बरोबर नाही. पिऊ गपचूप गाडीवर बस, मी तुला सगळं सांगतो. अरे पण कुठे चाललोय ते तरी सांग. परत तीच, तुला गाडीवर बस म्हणले ना, चल बस पटकन. बरं नको सांगू, जा. वीरू खरंच तू या जगातला बेस्ट कारभारी आहे. आता माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी कसं बघेन मी? हा, जा डॅडींना भेटून ये. चल. नाही नको, मी थांबतो इथंच. अरे पण तू बी आला असतास तर. पिऊ, हे मी फक्त तुझ्यासाठी करतोय. तुझ्या डॅडींवरचा अजून माझा राग गेला नाही. जोपर्यंत ते बोलवत नाही, मी या बंगल्याची पायरीच चढणार नाही. त्यामुळे तू ये जाऊन. आले. चुकून सुद्धा या घराची पायरी चढायची नाही. तुझी हिम्मत कशी झाली या घरात परत पाऊल टाकायची? शिदा घेऊन मलिदा मागायला आली काय? तुझी ही असली भिकारडी थेर आमच्या समोर नाही चालणार. आत्ता तुला कळलं असेल की तुझ्या नवऱ्याकडे पैसा नाही, तो कंगाल आहे. प्रेमाचं भूत आत्ता तुझ्या मानगुटीवरनं उतरलं असेल म्हणून तुला बापाची आठवण आली आणि आली लगेच हात पसरायला आमच्या समोर. आम्हाला आधीच माहित होतं की ह्यो भिकारडा तुला कधीच काय देऊ शकणार नाही.
आणि आता बी नवऱ्याकडे पैसा नाही म्हणून आमच्याकडे कटोरा घेऊन पैसा मागायला आलीस ना? बोल, किंमत बोल तुझी. किती लाख, 2 लाख, 5 लाख, 1 करोड बोल. हे घे. हे घे. पैसे उचल आणि चालता हो इथनं. डॅडी, हे थांब. अशी मोकळी जाऊ नकोस. जाताना तुझ्या सगळ्या आठवणी घेऊन जा. या घरात आता तुझी एक ही आठवण आम्हाला नकोय. आमच्यासाठी तू त्याच दिवशी मेली होतीस, पण आज आम्ही तुला भडाग्नी देतोय. डॅडी, बाळा, अहो ही काय अवस्था करून घेतली स्वतःची. आम्हाला तुमची ही अवस्था बघवत नाहीये डॅडी. ही सगळी आमच्याच कर्माची फळं आहेत. तुम्हाला लय त्रास दिला ना आम्ही. डॅडी, हे सगळं विसरून जा बरं. तुम्ही स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. हे बघा, आमच्यामुळे जर तुमच्या जीवाला काही झालं ना डॅडी, तर आम्ही स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. का वागताय तुम्ही असं डॅडी? डॅडी, पियू, हे आमच्या चुकीच्या वागण्याचे भोग आहेत, जे आम्हाला भोगावेच लागणार आहेत. आम्ही तुम्हाला आमच्या आयुष्यातून काढून टाकायला निघालो होतो, पण आता कळतंय तुमच्या बरोबर आमच्या आयुष्यातनं सगळं सुखच निघून गेलं. पियू, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही परत आपल्या बापाला भेटायला आलात, हे बरं वाटलं आम्हाला.
अहो डॅडी माफ कर पिऊ. काय करताय तुम्ही 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 नका बरं त्रास करून घेऊ. डॅडी आम्ही फक्त तुमच्यापासून लांब गेलो होतो. याचा अर्थ असा नाही होत की आम्ही तुमच्याशी नातं तोडलं होतं. खरं सांगू डॅडी, आम्हाला तुमची रोज आठवण यायची. कधी कधी असं वाटायचं की जरा इथं निघून यावं आणि तुम्हाला घट्ट मिठी मारून सांगावं की डॅडी आम्हाला आईचं प्रेम नाही मिळालं, बापाचं तरी मिळू द्या. डॅडी शांत व्हा. आम्हाला तुम्हाला गमवायचं नाही, पण आवर घालावा लागायचा. मला वाटायचं परत जर आपल्या बापानं आपला अपमान केला तर असंच वाटायचं ना. पण अपमान तर आमचा केलाय पिऊ. आमच्या आयुष्याने आम्हाला आमची लायकी दाखवून दिली. आम्हाला माफ करा म्हणायची सुद्धा लायकी नाही पिऊ आमची. इतका त्रास दिलाय आम्ही तुम्हाला पिऊ. आम्ही खरंच वाईट आहे, लय वाईट आहे आम्ही. आम्ही तुम्हाला कधीच कुठलं सुख दिलं नाही. तुम्हालाच काय, तुमच्या आईला सुद्धा दिलं नाही. तुमची आई आमच्यामुळेच गेली. आम्हाला वाटायचं की आमच्याकडे लय पैसा आहे, पण नाही. आम्ही लय एकटं पडलो. आम्ही खरंच एकटं पडलो पिऊ. नाही, तुम्ही नका बरं असा विचार करू. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आता मी आली ना, आता बघा, आता मी सगळं काही पहिल्यासारखं करेन बघा. आणि मी आणि जग्गू दादा आम्ही दोघं मिळून तुमची काळजी घेऊ. काय राजवीर सूर्यवंशी, आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच विरोधकांच्या बालेकिल्ल्यात घुसला. प्रचाराला नाही, पिऊला डॅडीना भेटायला घेऊन आलो. हो, आम्हीच सांगितलं होतं तिला की तुला घेऊन ये म्हणून. चल ना, तुला डॅडींना भेटवतो. चल. नको, मी इथंच बार आहे. तुला जरी नसेल यायचं तरी असं जावयाला दारात ताटकळत ठेवणं आमच्या परंपरेत येत नाही ना. आणि हो, बाहेर फिरतोयस तेव्हा जरा जपू ना. ही धमकी आहे का? चाललाय नाही, तुझ्याच घरातली माणसं तुझ्या विरोधात आहेत. तुला कसं माहिती? जगदीशराव, तुम्ही हे ऐकलंच असेल ना, शत्रूचा शत्रू तो आपला दोस्त असतो. आणि शत्रू जर मोठा असेल ना, तर दोस्तांनी एकत्र येऊन त्याचा खात्मा करायचा असतो. त्यामुळं आपण आपलं नुकसान करून घेण्यापेक्षा एकत्र येऊन त्या विरूची नांगी ठेचली पाहिजे. काकीचा फोन आला होता तुझ्या, तुला हरवायची ऑफर दिली तिने मला. काय बोलतोयस तू? एवढंच नाही, तुला मारायची सुपारी पण दिली तिने. संपव की मग, मार. तो विरू नाही भीत कोणाच्या बापाला. इतका येडा वाटलो का रे मी तुला? राजकारण कळतं आम्हाला आणि ते आमच्या रक्तातच आहे. तुझा काटा काढून त्यात आम्हाला अडकून एका दगडात 2 पक्षी मारायचा प्लॅन आहे त्या कांचनबाईचा. तू ढगात आणि आम्ही जेलात, आणि तालुक्याचे नवी आमदार कोण? ती कांचन सूर्यवंशी. अरे हॅडे, या जन्मात तरी ते शक्य नाही. जग्या, तुला एवढं सगळं कळतंय, मग हे काकीला सांगायचं ना. मला कशाला सांगितलं? कसं आहे ना वीरू, आपण नात्यात येतो दोघं.
तू माझ्या बहिणीचा नवरा आहे, त्यामुळे तुझी काळजी आहे मला. त्यामुळे आपण दोघांनी एकमेकाला मदत केलीच पाहिजे. त्यात आपल्या दोघांचाच फायदा आहे. म्हणजे कसं आहे ना वीरू, तुला ना सगळं असं सुटसुटीत सांगायला लागतं. हे बघ, आम्ही जर जिंकलो ना तर तुला डायरेक्ट मंत्रिपदावर येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. जर समजा म्हणजे समजा तू जर जिंकला तर आम्ही विधान परिषदेवर येण्यासाठी तू प्रयत्न करायचे. म्हणजे काही झालं तरी फायदा दोघांचाच आहे ना. म्हणजे आतून दोस्ती, बाहेरून कुस्ती, आहे का नाही? माइंड ब्लोईंग. नाव घेऊ नका त्या नालायक पोराचं. आमचं खाऊन आमच्याशीच दगाफटका केलाय त्यानं. अहो डॅडी, हे काय बोलताय तुम्ही? तुमची आई लय चांगली होती, चांगली बाई होती ती. फक्त आम्हाला लवकर सोडून गेली. सोडून नाही गेले ती, त्याच पायऱ्यांवरून ना तुम्ही तिला ढकलून मारलं. नाही, आम्ही नाही ढकललं. खरं तेच बोलतोय आम्ही. आमच्या जागेवर इलेक्शनचं तिकीट त्याला मिळावं म्हणून आम्हाला दारू पाजली आणि या पायऱ्यांवरनं खाली ढकललंय. ही आमची अवस्था त्यांनीच केली. काय? अहो पण डॅडी, मी दादाशी बोलले होते तेव्हा तर तो तुमची काळजी करत होता. ते सगळं खोटं आहे पियू. दुनियेला दाखवण्यासाठी आमची काळजी असल्याचं नाटक करतोय आणि घरात हे असं. आज त्याच्यामुळंच आम्हाला या जागेवर बसावं लागतंय. या निवडणुकीवर पाणी सोडावं लागतंय. आमच्याच पोटच्या पोराने लय मोठं राजकारण खेळलंय आमच्याशी. तुम्हाला खोटं वाटेल पण आम्ही बोलतोय ते सगळं खरं आहे. नाही डॅडी, तसं नाही. माझा आता सगळ्या गोष्टींवर विश्वास बसायला लागला. राजकारण लई जवळून बघितलंय मी. राजकीय घराण्याला ना तो शापच असतो. त्यांच्यासाठी राजकारण आधी आणि नाती नंतर. राजकारणासाठी लोक किती खालच्या थराला जाऊ शकतात ह्याचा चांगलाच अनुभव आलाय मला. पियू, माझं तर डोकंच बंद करायला लागले बघ. इकडं काकी स्वतःच्या सख्या पुतण्याच्या जीवावर उठल्या आणि तिकडं तुझ्या घ्या स्वतःच्या बापाच्या जीवावर उठलाय. राजकारणात हे असंच असतं वीर. अरे सत्तेसाठी लोक लई आंधळी होतात. सत्तेची नशा लोकांना अशी चढते ना की त्यांना माणसंच दिसत नाही. तू राजकारणात आत्ताच पाऊल ठेवलंयस वीर. ही असली डावपेच खेळणारी माणसं ना तुला लई दिसतील. हा, ते बी आहेच. पियू, त्या जगाने ऑफर दिल्या त्याचं काय करायचं? नाही वीर, तो भरोसा करण्याच्या लायकीचा नाही. जशी काकी तसाच तो बी सत्तेसाठी हापापले. त्यामुळेच राजकारणात तुझ्यासारख्या माणसांची गरज आहे. ही असली घाण साफ व्हावी ना म्हणूनच मी तुला निवडणुकीत उभं राहा म्हणून सांगत होते. हे असल्यांचा बंदोबस्त तुझ्यासारखाच माणूस करू शकतो. होय, यांनी किती बी खालच्या पातळीवर राजकारण करू दे, हे वीर त्यांना पूर्ण राहत. आणि असं घाणेरडं राजकारण आहे ना कधी करू देणार नाही. त्यामुळेच हे अख्खा तालुका तुझ्यावर प्रेम करतो वीर. आता फक्त उद्या लोकांनी मतदानात तुला भरभरून साथ दिली पाहिजे. म्हणजे झालं. देतील, नक्कीच निवडून देतील. मग यांनी किती बिन कसे बी डावपेच खेळू देत, निवडून तर मीच येणार आहे. बोललो तर बोललो.